शेतकऱ्याच्या याच्यावरती सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, दुधाचं अनुदान मिळालाच पाहिजे, सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे। शेतकरी एकजुटीचा कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। धन्यवाद नाही का बोली याचा तो माल आहे फ्लावर बिवर जोराचा आवाज झाला पाहिजे। एक राज्यात पाऊस पडत आहे, सोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल या ठिकाणी आपण आंदोलन करत आहे? गेले अनेक दिवस राज्यातील देशातील शेतकरी सरकार अजिबात शेतकऱ्याच्या समस्याचं गांभीर्य नाही। आज कांदा उत्पादक शेतकरी एप्रिल मे महिन्यामध्ये कांदा काढल्यानंतर त्याला भाव नव्हता आणि साठवणुकीसाठी टाकला। आज कवडीमोल भावाने कांद्याचं विक्री त्या ठिकाणी होत असताना शेतकऱ्याला साधा 2 मिनिट थांबा, साधा 2 मिनिटं बोलतो म्हणून चालू घरी माझा एक मिनिट एकीकडे राज्यात सर्वदूर पाऊस चालू आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालंय, तर दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारभाव नाही। याच्या निषेधार्थ आंबेगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी मंचर या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या इतर मालाला बाजारभाव मिळावा यासाठी आंदोलन केलंय, निषेध मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांनी विविध घोषणाचे फलक आपल्यासोबत घेऊन हे शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झालेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल? खरं तर पाऊस पडतोय, अतिवृष्टी झाली आहे, शेतकरी पुरता वैतागलाय आणि त्यातच आता शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव पण मिळत नाही आहे। आज ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली तिथला शेतकरी अडचणीत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जुन्नर आंबेगाव खेडसुरूच्या परिसरामध्ये देखील मे जून महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं गेलं आणि त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कांदा असेल त्याचप्रमाणे भाजीपाला असेल याचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं। त्यावेळी भाव नव्हता, निर्यात बंद करण्यात आली कांद्याची आणि आज कांदा जो साठवणुकीत ठेवलेला आहे तो वखारीमध्ये चाळीमध्ये तो कांदा सडून चाललेला आहे आणि लोकांना गेलेला सोयाबीनला गेले 4 वर्ष आज भाव नाही। आज जे सत्तेमध्ये आहे आशा पटेल असेल, देवेंद्र फडणवीस असेल, हे सांगत होते की कापसाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीन शेतकऱ्याच्या शेतमालाचं काय, आणि जे सत्तेमध्ये विकासासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेत की आमदार मंडळी देखील एक शब्दाने कांद्यावरती देखील त्या ठिकाणी बोलत नाहीत, त्यांचा आम्ही आज जाहीर निषेध करतो। खरं तर या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही, त्यामुळे शेतकरी या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत। काय सांगाल? अतिवृष्टी सुरू आहे, शेतकऱ्यांचे माल अक्षरशः पावसामुळे गेलेले आहेत आणि त्यातच शेतीमालाला बाजारभाव नाही। खरं तर तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी प्रथमतः या वतीने शेतकरी